आता तुम्ही बघू शकता ही जाळी मी धुतलेली आहे आणि ही धुळीनी भरलेली खराब आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर आज मी करणार आहे एसीची सर्व्हिसिंग घरच्या घरी। कारण जिथं आपण बाहेर वर्कर्सला आपण सर्व्हिसिंग करायला दिली तर तिथं ते 1000 ते 1500 रुपये घेतात। फक्त थोडीशी साफसफाई करता आणि सर्व्हिसिंगच्या नावाखाली खूप जास्त पैसे घेऊन जातात। तर पप्पानी मला थोडी सर्व्हिसिंगची थोडी शिकवली, साफसफाई कशी करता एसीची। तर ही आपली समोर एसी आहे। तर आज मी साफसफाई करणार आहे आणि त्याची प्रोसेस काय काय आहे ती तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपण एसी घरच्या घरी चांगल्या प्रकारे साफसफाई करू शकतो आणि 1500 रुपये नाहीतर 1000 रुपये वाचू शकतो। तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करतो। आता एसी खोललेली इथं वरती। तर ह्या ज्या दोन जाळ्या असतात तर ह्या काढाव्या लागतात आणि ह्या जर साफ केल्या तर त्यालाच ते लोक सर्व्हिसिंगचं नाव देतात आणि फक्त या जाळ्या साफ करून देतात। तर ह्या दोन क्लिप असतात, इथे एक क्लिप इथे एक क्लिप, ही ह्या दोन खोलल्यावर एक जाळी निघती। ह्या दुसऱ्याच्या दोन क्लिप फक्त असं वर लोटायचं, वर करून खाली ओढून घ्यायचं। ही फक्त मधली कंडिशन आहे, थोडी खराब आहे। इथं थोडे जाळे लागलेले, इथं पण थोडे जाळे लागलेले। तर याला फक्त साफसफाई करायची, आपली एसी पूर्ण क्लिअर होती। आणि ह्या ज्या दोन जाळे आहे यांना जर चांगल्या प्रकारे साफ केलं तर आपली एसी पूर्ण चांगल्या प्रकारे चालू होणार। अशा प्रकारे पाणी मारून थोडं घासून घ्यायचं आहे, तर त्यामुळे एकदम धूळ पूर्ण क्लिअर होते। आता तुम्ही बघू शकता ही जाळी मी धुतलेली आहे आणि ही धुळीनी भरलेली खराब आहे। तर इतकी धूळ जी असती ती साफ करता फक्त, बस एवढंच काम असतं त्या सर्व्हिसिंग वर्कर्सचं आणि आपण हे घरच्या घरी पण करू शकतो। तर आता दोन्ही जाळे साफसफाई झालेले आहे। तर आपण पहिले एसी साफ करू आता व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करून, आणि मग तोपर्यंत ह्या जाळ्या वाळल्या की मग फिट करून देऊ मध्ये। हे खाली व्हॅक्यूम क्लिनर आहे, आता चालू केलं की असं ब्रशने आपण साफसफाई करू शकतो। व्हॅक्यूम क्लिनरने साफ झाल्यावर एकदा त्यानंतर एक ओल्या कपड्याचा हात मारायचा, त्यामुळे एसी एकदम क्लिअर दिसते। आता एसीची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता क्लिअर दिसत असेल, तुम्हाला पूर्ण व्हाईट प्लेन दिसत असेल। आता आपण बसू जाळ्या त्याला। ह्या दोन्ही जाळ्या बसवल्या की हे वरचं जे कवर आहे याला फक्त खाली लोटायचं आणि इथं 2 वेळेस टॅप केलं की लॉक होऊन जात आहे। आता एसी चालू करून बघू आपण, तर काय फरक दिसतो मी तुम्हाला सांगतो ते। तर क्लिअर झाल्यामुळं एक थंडी हवा जास्त येते आणि एअर प्रेशर जो आहे तो जास्त असतो। तर चला आपण एसी स्टार्ट करू। एसी मध्ये तर फरक जाणवतोय। तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्या लोकांकडे एसी आहे त्यांचे 1000 ते 1500 रुपये वाचतील। हे घरच्या घरी तुम्ही आरामशीर करू शकता साफसफाई। तर हा व्लॉग इथंच एंड करतो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।